हेकरे को डाला तो हेकरू आया है। तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर। आणि आता आम्ही निघालेलो आहे आपली कोल्हापूरचे अंबाबाईच्या दर्शनाला। ते म्हणजे मुंबईमध्ये भव्य मंदिर असं बांधलेलं आहे आपले कोली लोकांजू, कोली बांधवांजू। तेच मंदिराचे आम्ही दर्शनाला जाणार आहे। आणि अंबाबाई, अंबाबाई बोलतात त्याला, म्हणजे नावातच अंबा आहे, तिथे आपण जाणार आहे। तर आकाश भाऊ, तिथे आम्ही आता निघतो। आम्ही आमचा पंढरपूर यात्रेचा ग्रुप आहे, नवीन ग्रुप आपण उत्पन्न केलेला आहे, चालू दर्शनासाठी। तिथे 3 मंदिर आहेत, दर्गा आहे, चर्च आहे आणि मंदिर पण आहे, अमर अकबर अँथनी। तिथे आम्ही चाललो आहात। आज त्यांचं सगळं पुढचं वाटचाल तुम्हाला मोनिश चिखले सांगतील। ही सुरुवात आता आम्ही होडी सोडतो आता। धन्यवाद। मुक्तेश दादाची बोट आहे बघा, तर मुक्तेश दादा आपल्याला 2 शब्द बोलतील। आता आपल्या बोटीने आपण वर्सोवानेच निघणार आहे। पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आता मालाड साईडला असतील तर तिथून पण एक बोट करायला लागेल। आणि वर्सोवामधून तुम्ही जाणार तर फेरी बोट बदलून एक शेअरिंग रिक्षा करून दर्शनाला जायला लागेल। नाही तर मुक्तेश भाऊला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला घेऊन जाणार ना आपल्या सबस्क्राईब लोकांना। तर आता जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया आणि बोटीची मजा। आता आपली कोली वाढत बोटीची मजा नाही घेतली तर आपल्याला मजाच नाही येत। काय बोलते मुक्तेश भाई? फुल धमाल। बोटीतून जाणार तर तुम्हाला पण मजा येईल, बघायला वेगळं दृश्य सुद्धा असते। आणि तुम्ही मला 2-3 दिवस आधी बोलले की असं असं जायचं आहे, तर मी माझं काम उरकून परत इकडे तुम्हाला घ्यायला आलो। आणि आपण असंच आता पुढे जाऊन मजा बघतच राहणार आहेत। व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे। मोनिश चिखले तर प्रतिसाद देणारच, मी पण त्यांना मध्ये मध्ये त्यांना साथ देतच असतो। पंढरपूर असो, शिर्डी असो, एकविरा असो, आता आम्ही समुद्रात पण त्याला साथ देतच आहे। मी यूट्यूबर हा पण आहे, मी पण आहे। माझं चॅनल जास्त म्हणजे मी व्हिडिओ काढत नाही, पण मोनिश चिखले हा वारंवार व्हिडिओ काढतो। पुढे भेटूया, चला पुढे भेटूया। आणि आता नाकवा आलेला आहे आपला, नाकवा 2 शब्द बोलावे। तर एक सत्य आहे की आता तिथे जायला तर पाहिजे आपल्याला, पण मी कधी जाईन असं झालेलं। म्हणजे सत्य म्हणजे कधी गेलो असतो मला माहितीच नाही। बोलताना अंबाबाईचा एक बुलावा आलेला आहे आपल्याला, अंबाबाईचा एक बुलावा म्हणजे केदार दादा माऊली आणि आकाश माऊली दादा आणि विराज दादा माऊली यांचा एक फोन आला की असं आपल्याला जायचं आहे। 2 दिवस आधीच फोन आला, म्हणजे 2 दिवस नाही, 2 हफ्ते आधीच फोन आला की आपल्याला इथे जायचं आहे। म्हणजे साक्षात अंबाबाईनेच बुलावा दिलेला आहे की आपण तिथे जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया। रामकृष्ण हरी बोला, पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, अंबाबाई देवी माते की, हरबा देवी माते की। गावाची हाय सावली, आई माझी हिंगला देवी माऊली। गावाची हाय सावली, आई माझी हिंगला देवी माऊली। वेसावे गावाची हाय सावली, आई माझी हिंगला देवी माऊली। ओल्यांच्या हाकेला तू धावली, आई माझी हिंगला देवी माऊली। येऊ दे, काहीतरी बंपर लागू दे। रामकृष्ण हरी।
होशील का माझी दे पापलेट काय काय तुझं खपलं पापलेट लागतं अनिल मामा वन मॅन आर्मी. चला 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 आणि असं बोल तू इथे निघला चला तर झाला मावरं लागू दे. काय कुछ आया क्या है? ये ग्रिप पकड़ावं लागेल मला. वारे पे छोडेगा ऐसा हवे पे टाकू फराव टाका कोडता येल 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 येल. हाय ए सुबह पाळाया क्या नाही ना तोडीन नाही आहे ना हो विराज. आणि आलेला आहे बर्थडे पहिल्या वर्षाचा. एक नंबर. येईल येईल एक तरी ताप येईल. रामकृष्णाने बोलले ना काय आज अटकलो रामकृष्ण माऊलीने काय बोललं? मोबाईल नाही पिशवी आहे. याला खानावं पाहिजे होतं तेव्हाच काय नसतं. येल 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 येल. आम्हाला बोलत पाहिजे होतं. चला आहे का मया नाही ना दोघं पुस्तक तू टाकावं बरोबर एक भी कापना नहीं महंगा हो गया. इतना मेहनत है. हम लोग 10 जाल डालेगा तभी एक जाल में बहुत सारा मच्छी आता है. और तुम लोग बोलते हो कि मच्छी का भाव बढ़ गया, भाव बढ़ गया. हम मेहनत देखो कैसे हम लोग जान पे खेल के मच्छी का खेती करते हैं. यही जलकोटा धीरज माऊली यही जलकोटा काय बोलतो मावरं नाही. बघा बघा कधी कधी आमच्या डिझेलचे पण पैसे सुटत नाही. बरोबर माऊली. रामकृष्ण हरी. मोठा काय 7-8 किलोचं वेल नाही. हे दर्या सागरा माझ्या माय बापा आता शांत हो. आणि आमच्या धंद्याला बरकत दे. असं धंद्याला आमचं मावरं नसेल तर आमचा रोजगार कसा होईल? बघा पूर्ण जाल वडलेला आहे. आयला आयला एक तरी मावरं येऊ दे. कायलं कायलं एक हेकू राहिलेला एक आवर जाल मारून. विराज भाई दाखव कसं. पूर्ण जाल मारलं. 3 दिवस पहिला जाल ठेवलेली आणि एक हेकूर दाखव. बघू शकता किती मेहनत आहे. बोट पण डुलत आहे. जो नवीन माणूस आहे तो खाल्लेलं बाहेर काढेल अशा या वातावरणात मासेमारी चालू आहे. आणि अनिल मामा दांडेकर एकदम लक्की आहे. माऊली भक्त आहे. एक जाल वरीला हात लावल्याबरोबर हेकूर आलेला आहे. आणि चिंबोरा आलेला आहे. बेला बघू शकता. थोडस मोठा आहे जाल. अजून बाकी आहे. जाल मोठा आहे. मावरं छोटा आहे पण काय हरकत नाही. आज नाही आलं उद्या नक्की येईल. आज माऊलीचा आशीर्वाद आहे. जाल फाट्या आहे. जाल पट्या हो ठेव जिट्टा आहे रे असला जवळ आहे एकदम जवळला या.
भरपूर. हॅलो डिस्चार्ज मिळालाय. अच्छा आणि आम्ही मुलीला घेऊन घरी येतोय. आणि पुन्हा एकदा आलेला आहे. छोटा आहे. आम्ही छोटे जीवाला आम्ही सोडतो आणि मोठे जीवाला पकडतो, कारण की ते मोठे झाले पाहिजे. बरोबर ना माऊली? अभी जाल खत्म होने को आया है. मुक्तेश माऊली, क्या हाल है? कुछ भी नाही, काहीच नाही. कसं काय? जाल में कुछ फंसा नहीं है. कौन सा सपाट पायका लाया है सब आदमी. चिंबोरे को डाला तो हेकरू आया है. खतम. टाटा बाय बाय. जाल संपले. अजून झालं बाकी आहे. टेन्शन घेऊ नका. हे बघ 10:11 वाजलेले आहे, पण आता मावरा आम्हाला कमी आहे आज. सगळी रामकृष्ण काकाची आठवण करत आहे. काय बोलते विराज? आता दुसरं जाल आहे. दुसऱ्या जाल मध्ये काहीतरी भेटू दे. किती मेहनत आहे बघा. एवढे मेहनत करून आम्हाला डिझेल खर्च, भागी खर्च, सगळा खर्च करून नाकवाला फायदा होतो. पुन्हा एकदा जाल टाकत आहे. जाली टाकूया. जाल टाकूयात. आता माऊली प्रसन्न होईल. चाललेल्या माऊलीच्या दर्शनाला. अंबाबाई मी कोली शिकारी, दर्याव करताव स्वारी. हो 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 हो. विराज माऊली मंत्र बिंत्र बोल मस्त पैकी आणि लागू द्या मावर. सद्गुण वैभवशालिनी त्रिलोक विख्याता, नमस्कार पामर भक्तांचा स्वीकार करा. नमस्कार पामर भक्तांचा स्वीकार. केदार माऊली एक हेकरू भेटलेला आहे. आता हेकरूला आपला केदार माऊली सोडत आहे. केदार माऊली आपला कसा मासा बारीक म्हणजे नॉनव्हेज खात नाही आहे. माऊलीचा सक्का भक्त आहे, म्हणून आता एकच हेकरू आलं त्याला पण कुठे न्यायचं, म्हणून जीले आपली जिंदगी जीले. चला हेकरूला जाऊन दे. एकच हेकरू होतो. केदार माऊली काय 2 शब्द बोलावे? रामकृष्ण हरी. विराज माऊली आता एक हेकरू आपल्याला लागलेला. आता त्याला आपण जीवनदान दिलेलं आहे. आता एकाला तरी कुठे घेऊन जाऊ? एवढी माणसं इशारा येणार नाही. मस्ती करतो. जाऊ दे. आता एकाला आता जास्त मावरं येईल आपल्याला. मुक्तेश माऊली काय बोलता तुम्ही? एक जाल मारलं 3 दिवस ठेवलेलं. हे डेंजर आहे. या अवकालीचे मागण पडतानी माणसं ही आलं उभं राहिला सपाट पाय घेऊन वाटते. एक पण नाही खेकडा लागला. एकतर तो बेलकार लागला. ते आपण छोटे छोटे लागले आपण सोडून देतो. बरोबर ना? बघूया. एक जाल अजून आहे बाकी. माऊलीचा आशीर्वाद घेतो, नंतर पुन्हा येतो, तेव्हा नक्की भेटेल. बघूया पुढच्या व्हिडिओत. तुम्ही तयारच राहा. आता चिंबोरी मोठी मोठी बघायला. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माझी हिंगली
फायनली आपण पोहोचलेलो आहे त्रिलोकीनाथ म्हणजे आपली अंबाबाई आणि इथे चर्च सुद्धा आहे आणि मस्जिद सुद्धा आहे. तर मुक्तेश दादा आपल्या सबस्क्रायबर लोकांना इथे यायचं असेल तर कसं यायचं तुम्ही जरा सांगा. रामकृष्ण हरी माऊली. जर यायचं असेल तर मडवरून पण रस्ता आहे आणि वर्सोवर पण वर्सोवर थोडा लांबचा प्रवास आहे. मडवरून म्हणजे त्यांच्या लॉज आहेत, बोटी आहेत, छोट्या होड्या आहेत. तर त्यांना सांगितलं आपले गावकरी कोण भेटले मित्र वगैरे तर ते सोडतात आपल्याला. तर काय द्यायचं असेल तर म्हणजे येऊन जाऊन काहीतरी ते 100 रुपये असं काहीतरी घेतात एका माणसाचे येऊन जाऊन. तर जर यायचंच झालं सबस्क्राईब किंवा भक्तांना सुद्धा तर येऊ शकता. मडवरून वर्सोवरून यायचं असेल तर मडला यायचं आधी. बस 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 चला फायनली यावं पोहोचलेलो आहे यावं. एकदम माऊली अंबाबाईच्या नावानं चांग भलं. है तुझी दारी भक्त गणगो येत आई तुझे मंदिरे आई तुझे मुक्तेश माऊली आता 2 दिवसानंतर ती झालं टाकलेली आहे. तुम्ही ती पुन्हा वराल तर नक्की मावरं येईल. आणि जर मावरं आलं तर इंस्टाग्रामवर मी वेसावकरला मेन्शन करायला विसरू नको. मावरं रामकृष्णारी मेन्शन करणार ना मावरं त्या झाल्याचं. हो हो.